हाय फ्रेंड्स, वेलकम टू धागा. आज आपण क्रोशे करूयात हे सुंदर असं छोटंसं पान जे आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. तर इथे मी 4 प्ले यार्न घेतलेला आहे हिरव्या रंगाचा आणि 3.5 mm चा हुक घेतलेला आहे. तर सुरुवात स्लिप नॉटनी करायची आहे. तर अशा प्रकारे आपण बोटावरती क्रॉस करून हा धागा यामधून आपल्याला अशा प्रकारे लूप घ्यायचा आहे. तर आपली ही स्लिप नॉट झाली. यानंतर 8 चेन्स विणायच्या आहेत. तर या अशा प्रकारे 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर या 8 चेन्स मी इथं विणलेल्या आहेत. तर आपण हे छोटंसं पान विणतोय तर त्यासाठी मी 8 चेन्स घेतलेले आहेत. तर दुसऱ्या चेन्सपासून आपण इथं सुरुवात करूयात. इथे दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला पहिला सिंगल क्रोशे विणायचा आहे. तर इथे एक सिंगल क्रोशे घेऊयात दुसऱ्या चेनमध्ये. पुढच्या चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे एक. तर हा पहिला हाफ डबल क्रोशे. नेक्स्ट चेनमध्ये दुसरा हाफ डबल क्रोशे. यानंतर पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे. परत पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे. तर असे एकूण 3 साखळ्यांमध्ये 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे घेऊयात. यानंतर हे 3 डबल क्रोशे विणल्यानंतर शेवटच्या साखळीमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा पहिला डबल क्रोशे, दुसरा डबल क्रोशे, तिसरा डबल क्रोशे. तर इथेच अजून एक डबल क्रोशे आपल्याला इथे घ्यायचा आहे. हा चौथा डबल क्रोशे. तर इथे मी 4 डबल क्रोशे विणलेले आहेत. यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला परत एक डबल क्रोशे घ्यायचा आहे. तर रिव्हर्समध्ये आपण विणणार आहोत त्याच साखळीमध्ये. तर रिव्हर्स विणताना त्याच नेक्स्ट साखळीमध्ये एक डबल क्रोशे. तर एकूण 3 साखळ्यांमध्ये 3 डबल क्रोशे विणायचे आहेत आपल्याला. तर हे 3 डबल क्रोशे. यानंतर पुढच्या साखळीमध्ये एक हाफ डबल क्रोशे. तर हा पहिला हाफ डबल क्रोशे. परत पुढच्या साखळीमध्ये तर हा इथे आपण अशा प्रकारे हे रिव्हर्समध्ये विणत आलेलं आहात. तर आपण परत दुसऱ्या साखळीपर्यंत आलेलो आहोत. इथे एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे. यानंतर शेवटच्या साखळीमध्ये म्हणजेच पहिल्या साखळीमध्ये आपण जिथं एक सिंगल क्रोशेने सुरुवात केली होती तिथे एक सिंगल क्रोशे परत घ्यायचा आहे. यानंतर या सिंगल क्रोशेवरती पहिल्या स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि हा बंद करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हे पान विणून घेतलेलं आहे छोटंसं. तर असं आपल्याला विणायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू.